आत्या दिलं पत्र श्रेयसला, काय म्हणाला तू? हो हो, पत्र दिलं, तुझा निरोप दिला आणि एकांतही दिला त्याला वाचायला. आतापर्यंत त्याने पत्र वाचलंही असेल. मग झालं तुझं समाधान? अजिबात काळजी करू नकोस. श्रेयस प्रेमानं नक्की विचार करेल ह्या सगळ्याचा आणि तुझं खरं प्रेमही त्याला समजेल. तो ताराचा नक्की स्वीकार करेल अशी खात्री आहे माझी. चला आता नवरीबाई, लग्नासाठी फक्त काही तास उरलेत. गोड गोड स्वप्न बघत झोपून जा. आपल्याला लवकर निघायचंय सकाळी. हो आत्या. अहो पाटील पाटील पाटील, गणपती मंदिर नाही हो, विठ्ठल रखुमाईंचं मंदिर. हो, त्याच मंदिरात लग्न लागणार आहे. हो, तिथेच यायचंय, पलतीकडे पोहोचू नका. आणि हा, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचं राहिलं, गुरुजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं सामान आणलंय. हा हो, आज निघतोच होता मी आता. हा बरं, त्या कॅटरसवाल्याला फोन केला होतास ना? हो डायरेक्ट पोहोचले सुद्धा ते. व्हेरी गुड. बरं, काय ते सगळं हो सगळी व्यवस्थित. कॅटरसवाल्याला फोन केला. मामा, फुलांची ओ व्यवस्था. मामा, अहो मामा, हे लग्नाचे हार कोणत्या गाडीत ठेवायचे? लवकर लवकर पहिल्या गाडीत ठेवा आपल्या पांढऱ्या. जा 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 जा. अरे अरे वा, सगळे तयार ना? वा 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 वा. बरं भाऊजी, आपल्या सगळ्या गाड्या तयार आहेत. आपण सगळ्यांनी एकाच वेळी निघायचं, म्हणजे एकाच वेळी विठ्ठल रखुमाई मंदिरात पोहोचू. मामा, पण नवरदेव आणि नवरी कुठे आहे? अगं ते तयार होत आहेत. हा माझ्या राजकुमारीने तिच्या राजकुमाराला दिलेलं गिफ्ट. आराध्या, हे तुझं मंगळसूत्र. इतके दिवस आराध्या होऊन गळ्यात घातलं, पण आता श्रेयस हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घालणार आहे. तुझ्या मंगळसूत्राचं पावित्र्य जपलं मी. आता माझा संसार सुरू होणार आहे. मला तुझ्या शुभेच्छा हव्या आहेत. श्रेयसला जीवापाड जपेन मी. ताई, मी येऊ का? ये. ताई, हे तुमच्यासाठी आलंय. माझ्यासाठी? बघू. कोणी पाठवलंय? काही माहिती नाही हो ताई, पण एक लहान मुलगा आला होता. तो म्हणाला की हे ताराताईंसाठी पाठवलंय. त्यांना हे द्या आणि सांगा आता सगळं काही छान होणार आहे. पांडुरंगाचे आशीर्वाद आहेत त्यांच्या पाठीशी, असं म्हणाला आणि तो निघून गेला. बरं ठीक आहे, मी बघते. तू ये. हो.
चिठ्ठी चिठ्ठी पण आहे ह्याच्या बरोबर. तुझ्या लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा. अग्नीला साक्ष ठेवून आता 7 फेरे घेशील. आयुष्यात हा अग्नी वेगवेगळ्या रूपात समोर येतो. कधी मंगलमय होऊन आशीर्वाद देतो तर कधी परीक्षा घेऊन चटका देतो. पण अशा दोन्ही प्रसंगांना सामोरं जायला तू सक्षम आहेस. आणि साक्षात विठ्ठल रखुमाईचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. तेव्हा भविष्यातल्या कोणत्याही अग्निदिव्यातून तू तावून सुलाखून बाहेर पडशील. हा आशीर्वाद आहे तुला. सोनाली, अगं एवढं सामान जर माझ्या गाडीत भरशील तर सामान जाईल लग्नात. आणि मुलाचा मामा इथेच. हो काय, जा लवकर, मला जागा ठेवा. अमृता, तुझं अजून राहिलेस का? जा बरं लवकर कर. जा जा लवकर जा. हा. अगं ताई, सकाळी सकाळी कुठे गेली होतीस तू? अरे लग्नाआधी देवाला पाया नको का पडायला, म्हणून देवळात गेले होते. चला, तुम्ही सगळे तयार तर दिसताय, पण नवरा नवरी कुठे आहेत? तुला काय वाटलं होतं नकारार्थी उत्तर देईन? जन्मभरासाठी होकार दिलाय तुला, आणि त्याचं प्रतीक म्हणून हा ब्रोच. तुझ्या होकाराशिवाय जगूच शकत नाही मी श्रेयस. आनंदाचा दिवस आहे ना आज. कशाला असल्या जगण्या मरण्याच्या गोष्टी करायच्या? गोड दिसतेस खूप. जाऊया. सुखी राहा, सुखी. आनंदात राहा. आयुष्मान भव. आत्या, श्रेयसने या दिवसाची किती आतुरतेने वाट पाहत होते मी. आज सगळ्यात जास्त कोणाला आनंद झाला असेल तर तो मला. चला चला, लवकर निघायला हवं, नाहीतर लग्नाचा मुहूर्त टळेल. हो चला. बरं, मी आणि अक्षय ताईला घेऊन पुढे होतो. नाही म्हणजे मुलीकडच्यांनी लग्नस्थळी आधी पोचायची रीत असते ना. मग नवरदेव वाजत गाजत वरात घेऊन येईल, मग आम्ही स्वागत करू.
हो की नाही? चला. आणि काही झालं तरी माझी बहीण आहे ना, तेही लाडकी. मग हे नातं कसं विसरून चालेल ना, हो की नाही? आत्या, असं काय बघताय तुम्ही? झालं गेलं ते विसरा. आम्ही बहिणी आहोत आणि धाकटी जाऊबाई पण. हे असं दुसरं नातं पण आहे माझं. मग अधेमध्ये भांडायला भांडं लागतंच की नाही, हो की नाही? म्हणून आत्या प्लीज आता ते सगळं सोडा आणि तुम्ही सगळं आवरून मागून या. हा, तोपर्यंत आम्ही मुलीकडचे देवळात जाऊन तुमच्या स्वागताची तयारी करतो. चालेल? चल अक्षय, निघूया. हो चला चला हो, चला. उशीर होतोय. अरे नवरदेवाचं स्वागत करायचंय. चला चला चला. थांब. तुम्ही जा पुढे, पण तुमच्या बरोबर अक्षय नाही, संजय येईल. का त्या, म्हणजे काय झालं? स्पष्टच बोलते, या सगळ्यांचा तुझ्यावर विश्वास असेल पण माझा नाहीये. त्यामुळेच तुझ्याबरोबर संजय येईल, माझ्याबरोबर अक्षय येईल. आत्या, तुम्ही तर असं म्हणताय की मी ताईला काहीतरी करणारच आहे. बरं ठीक आहे, मी आणि ताई मामांबरोबर जातो. अक्षय, तू आत्यांबरोबर जा. चालेल आत्या? ठीक आहे ना आता? तुम्ही चला पुढे, मी आलोच. हो मामा. ताई चल. बरं चला, आता आपापल्या गाडीत बसा. चला. चला. उशीर नको व्हायला. जरा सांभाळून. मामा तुझ्या बरोबर आहे. कोणाचा फोन आहे? हॅलो. हा हा, बोला बोला बोला. बरोबर, विठ्ठल रखुमाई मंदिर. बरोबर बरोबर. ऐका ना, मला आता जास्त बोलता येणार नाही, मी ड्रायव्हिंग करतोय. हो, तिथे पोहोचलो की मी जेवणाचे पदार्थ टेस्ट करेन. आता ठेवा प्लीज प्लीज प्लीज. अरे काय करताय? सोडा 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 मला. काय करताय? सोडा आवाज मला. अरे सोडा सांगितलं ना, सोडा. का धरून ठेवलं आम्हाला? तुमच्या जवळ जे काही आहे पटपट काढून द्या. नाही देणार रे. ए, आधी फोन काढून घ्या रे यांचे. आम्ही नाही देणार फोन, नाही देणार. तुम्ही जाऊ द्या आम्हाला. कोयता दिसला ना, चल टाक मोबाईल. झालं ना, निघा आता इथून. निघा. ए, आवाज नको या. चुपचाप दागिने काढून दे. नाही, आम्ही दागिने नाही देतो. आम्ही प्लीज प्लीज.
सगळा ऐवज 25 लाखाचा तरी असेल हा. जर दागिने एवढेचे आहेत तर माणसाची काय किंमत असेल हा? ए जास्त बोलू नकोस हा. ही तर नवरी दिसते, म्हणजे हिच्या घरचे आपल्याला 5 पट रक्कम तरी देतील हा. ए काय बोलताय तुम्ही? ए उचल्या रे हिला. तुम्ही प्लीज, आज माझ्या बहिणीचं लग्न आहे दादा, आम्हाला जाऊ दे ना प्लीज. आज लग्नाच्या दिवशी तरी असं नका करू आमच्या बरोबर. आम्ही सगळे दागिने दिले तर सगळे दागिने. आम्हाला प्लीज जाऊ दे ना प्लीज. मी हवं तर हात जोड. चला. अरे थांबा थांबा, नवरदेवाला ओवाळायचंय. ही श्रावणी आपल्या आधी बाहेर पडली होती, ओवाळायला आलीच नाही, बसली असेल नटक. चला मुलींनो या पटपट, ओवाळायचे चला. चला. गुरुजी नमस्कार. हा नमस्कार नमस्कार, या या. जी तुम्ही लिस्ट दिली होती त्याप्रमाणे सगळं सामान आणलंय, एकदा चेक करून घ्या, म्हणजे काही नसेल ना तर मागवता येईल. काहीही काळजी करू नका, पूजेचं सगळं साहित्य मी तपासून घेतलंय. पूजेची ही तयारी सगळी झालेली आहे. नवरा मुलगा पण आलाय, पण मुलगी कुठे दिसत नाहीये. नवरी कुठे? अहो संजय आणि श्रावणी आमच्या आधीच निघालेत, एव्हाना पोचायला हवे होते. मला असं वाटतं देवळाच्या मागेची खोली आहे ना ती तयार होत असतील. नाही हो, तुम्ही सांगताय तसं कोणीही आलेलं नाही अजून. सर्वप्रथम मीच आलोय आणि नंतर तुम्ही आलात. काय बोलताय गुरुजी तुम्ही? खरंच नाही आलेत ते? आत्या, अगं आपल्या आधी निघालेत ते. शिवाय संजय मामा पण त्यांच्या बरोबर आहे. बरं, आपण येताना रस्त्यात कुठे दिसले पण नाहीत आपल्याला. अक्षय, मी संजयला फोन करतो, तू श्रावणीला फोन कर. हो डॅड, हो. जर तारा पोचलीच नाही तर माझा सगळाच प्लॅन फसेल. ही अजून कशी आली नाही? काय भानगड आहे? अरे फोन लागत नाहीये. डॅड, श्रावणी पण फोन उचलत नाहीये. काय झालं असेल? रस्त्यात येताना आपल्याला कुठे दिसले पण नाहीत ते. हो ना, मग कदाचित वेगळ्या रस्त्याने आले आणि रस्ता चुकले असं झालं असेल का? किंवा बाय एनी चान्स दुसऱ्या कुठल्या विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात गेले असतील का ते? ती शक्यता कमी आहे, कारण या संपूर्ण परिसरात विठ्ठल रखुमाईचं देऊळ एकच आहे. त्यामुळे ती शक्यता कमी आहे. आणि या पंचक्रोशीत कुणालाही विचारलं तर ह्याच देवळाचा पत्ता सांगतात. मग काय झालं असेल? कुठे असतील ते? श्रावणी, ऐको. श्रावणी, 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 लागलं तुला? लागलं? मामा, 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 मामा उठा, मामा उठा प्लीज.